तै नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी तो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रतिभासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच अत्र सर्गो विसर्गश्च सानं पोषणमुदयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. भगवान वेदव्यास वर्णन लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकांचा संवाद चालू आहे. याप्रमाणे महापुराण म्हणजे काय, महापुराणाची लक्षणं कोणती असतात, त्याचे विवरण या ठिकाणी केले. सर्ग म्हणजे विश्वनिर्मिती, भगवंतापासून झालेली मूळ सृष्टी, मूळ तत्वाची निर्मिती, 16 तत्वांची निर्मिती. त्यानंतर विसर्ग म्हणजे ब्रह्मदेवापासून झालेली सृष्टी निर्मिती, तो विसर्ग. त्यानंतर स्थान म्हणजे भगवंतानी केलेलं रक्षण किंवा भगवंताकडून जे पालन होतं विश्वाचं, तो पालन. त्यानंतर पोषण, धर्माचं उपब्रह्मण ज्याला आपण म्हणतो, धर्म संस्थापित करणे आणि धर्म चालू ठेवणे. विश्वाचा वैश्विक धर्म चालू राहायला पाहिजे म्हणून विश्वनिर्मिती झाल्यानंतर विश्वाचं गतिचक्र, विश्वाचं जे चक्र आहे ते गतिमान करणं आणि ते गतिमान झालेलं चक्र ते चालू ठेवणं, याला स्थान आणि पोषण असं म्हटलं. आणि या निमित्ताने जे वेगवेगळे वंश वर्णन केलेले आहेत, वेगवेगळ्या मन्वंतरातल्या कथा सांगितलेल्या आहेत, ह्या सगळ्या मन्वंतरातल्या कथा यांचं विवरण महापुराणामध्ये होत असतं. म्हणजे महापुराण किंवा पुराण हे समाजाला ज्ञान देण्याचे एक साधन आहे. जो समाज वेद जाणू शकत नाही, वेदाचा अर्थ त्याला कळू शकत नाही, उपनिषद त्याला कळणार नाही, असा समाज, त्याला सर्व काही प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे या दृष्टिकोनातून या ज्ञानाचं विवरण या समाजापर्यंत गेलं पाहिजे. त्रयीन श्रुती गोचरा, या त्रैवर्णिकाला हा अधिकार नव्हता म्हणून केवळ हा अधिकार ज्याला नाही ते ज्ञानापासून वंचित राहू नये या भूमिकेतून जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे बहुत जण. याप्रमाणे समाजाला शहाणं करण्यासाठी, समाजाला ज्ञान सांगण्यासाठी या पुराणांची निर्मिती झाली. त्यामुळं सगळे पुराण हे सृष्टीची निर्मिती, सृष्टीचं पालन, त्याचा संहार, त्याचप्रमाणे भक्तांच्या कथा, वेगवेगळ्या युगामध्ये झालेल्या कथा. आत्तापर्यंत 6 युग संपले आणि 7वं युग हे वैवस्वत चालू आहे. यानंतर पुन्हा 7 युग आहे, म्हणजे एकूण 14 मन्वंतराच्या संकल्पना आहेत. या 14 मन्वंतरामधले 7वं मन्वंतर आपलं चालू आहे. तर त्यापैकी पूर्वीचं म्हणजे सगळ्यात पहिलं ज्या मनू जिथून निर्माण झाला तो स्वयंभूव मनू, स्वयंभू असलेलं मनूचं स्वरूप म्हणून त्याच्या नावाने स्वयंभूव मनू हा कल्प किंवा हे मन्वंतर मानलं जातं. त्यानंतर चाक्षुष मन्वंतर, त्याचप्रमाणे त्याच्यानंतर स्वारोचिष मन्वंतर, असे वेगवेगळे मन्वंतर आणि या मन्वंतरातल्या कथा या महापुराणांमध्ये, पुराणांमध्ये संकल्पित केलेल्या आहेत. आणि निरोधो मुक्तिराश्रय, ज्या भगवंतानी विश्व आपल्यामध्ये कसं अवष्टंबित करून घेतलं, आकर्षित करून घेतलं, जो प्रगट करतो तो विश्व आपल्यामध्ये सामावूनही घेतो. जो आपल्या, जसं आपण समुद्रामध्ये कोणती वस्तू टाकली तर समुद्र ती पुन्हा फेकून देतो,
तसा ईश्वर सुद्धा आपल्यामध्येही सगळं घेतो आणि पुन्हा टाकतो. का तर तुमचे जे क्रिया आहेत, कर्म आहेत, तुमच्या ज्या वासना आहेत, त्यानुसार तुम्हाला सुखदुःख प्राप्त झाले पाहिजेत म्हणून तो टाकून देतो. याप्रमाणे निरोधो मुक्तिराश्रय. आणि शेवटी भगवान हा मुक्ती देणार आहे, मुक्तीचा आश्रयस्थान आहे. मुक्ती हे केवळ भगवंताची स्वतंत्र हातामध्ये असलेला भेटू आहे, भेटू ज्याला आपण नकाराधिकार म्हणतो. आपल्या हातामध्ये काही गोष्टी भगवंताने ठेवलेल्या आहेत. मुक्ती हा भगवान म्हणून तर मुकुंद नाव या अर्थाने मुक्तीन ददाती जी मुकुंद आहे. जो मुक्ती देतो त्याला मुकुंद म्हणतात. म्हणून हा मुक्ती देणारा भगवान त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्यावर तो संत, महात्मे, साधू किंवा जे मुक्तावस्थेला पोचलेले त्याला मुक्ती प्राप्त करून देतो. याप्रमाणे हे 10 लक्षणं आपण पाहिले. आणि आता यानंतर एकमेकतरोतरा भावे, एकमेकांच्यावरती अवलंबून या सगळ्या गोष्टी कशा आहेत. सृष्टी जेव्हा निर्माण होते तेव्हा ती गुणवैषम्यातील कशी निर्माण होते तेही आपण काल पाहिलं. आणि मग विराट पुरुषाचं वर्णन या ठिकाणी करायला सुरुवात केली. विराट पुरुष म्हणजे एक, जसा आपण व्यक्ती असं मानतो आणि व्यापक स्वरूप जर व्यक्तीचं म्हटलं तर त्याला समाज म्हणतो, तसं व्यक्ती आणि अनेक व्यक्तींचा मिळून एक समाज होतो. तसंच भगवान हा सुद्धा सूक्ष्म स्वरूपातही आहे आणि व्यापक स्वरूपातही आहे. व्यष्टी आणि समष्टी असे शब्द या ठिकाणी वापरले जातात. व्यष्टी म्हणजे काय आणि समष्टी म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर व्यष्टी आणि समष्टी. आता उदाहरणार्थ एक झाड आहे, ते झाड आहे, ते झाड जे आहे ते एका ठिकाणी उभं आहे, त्याला आपण झाड म्हणतो. ते एक आहे, त्याला झाड म्हणतो आपण. पण समजा असे 1000 झाडं, त्याचं एक वन आहे, त्याला सुद्धा आपण वनच म्हणतो. म्हणजे एक, ज्याला आपण एकेरी किंवा ज्याला आपण एकवचनी असं म्हणू. वास्तविक 1000 झाड आहेत, मग तर आपण 1000 नावं घ्यायला पाहिजेत. मग आंब्याचं आहे, लिंबाचं आहे, त्याचप्रमाणे जांभळाचं आहे, बोराचं आहे, सगळ्या प्रकारचे झाड आहेत. आपण म्हणतो हे वन आहे, म्हणजे एक नाव घेतलं आपण वन. वनामध्ये सगळ्या झाडांचा समावेश आहे, त्याला म्हणतात समष्टी. आणि एक झाड ती व्यष्टी, एक आहे ते व्यष्टी आहे, आणि यांचा जो समूह आहे आणि त्याला म्हणून जे एक नाव आपण घेतो ती समष्टी. तसा भगवान हा सूक्ष्म स्वरूपात आहे आणि तो विराट स्वरूपात आहे. विराट स्वरूपात जसं वन असावं त्याप्रमाणे वनाचा उल्लेख आपण एकेरी नावानेच करतो किंवा एकवचनानेच करतो, बहुवचनाने करत नाहीत. हां, अनेक वन असतील तर अनेक वन म्हणतो, पण वन एक आहे. पण एका वनात हजारो झाड आहेत, पण एक वन असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे भगवान हा सुद्धा व्यष्टी या रूपातही आहे, सूक्ष्म रूपातही आहे आणि समष्टी रूपातही आहे. तो विराट स्वरूपातही आहे. ते त्याचं विराट स्वरूप सांगताना त्याने सांगितलंय की भगवंत हा आपल्या आत्मशक्तीने, आत्ममायेने हे विश्व निर्माण करतो. आत्मनो यमविच्छिन्न मपोसाची शुची ही. भगवान हा आत्ममायेने, स्वतःच्या आत्मशक्तीनं हे प्रगट करतो, स्वतःच्या मधल्या शक्तीने. आता भगवंताची शक्ती ही ब्रह्मांडाची शक्ती आहे. ब्रह्मांड सगळे त्याच्यामध्ये, त्याच्या रोमारोमामध्ये आहेत. असा भगवान विराट स्वरूपाचा, तेन नारायणो नाम यदात पुरुषोद्भवा. हा पहिला पुरुष, पहिलं रूप, पहिला आविष्कार हा नारायण असं म्हटलं आहे. या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. एक आहे नारायण, जो, आता हे जल कोणतं आहे? कारण जल आहे असं म्हटलं. हे कारण जल आहे म्हणजे हे जल दुसऱ्या गोष्टीला, निर्मितीला कारण ठरणार आहे, कार्याला कारण ठरणारे जल आहे. कोणतं? हे जे भगवंत ज्याच्यावरती शयन केलेले आहेत, झोपलेले आहेत, ते आहे कारण जल. म्हणून त्याला नारायण असा शब्द आपण वापरतो. नारायण हे फक्त नुसतं नाव नाही आहे. नारायण ही भगवंताचं, ज्याला आपण विभूतिमत्व आहे, भगवंताची सगळी जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती नारायण शब्दात व्यक्त झालेली आहेत. नार म्हणजे पाणी, आणि म्हणून नार
ज्याच्यामध्ये त्यांनी शयन केलंय, अयन. अयन म्हणजे राहण्याचं ठिकाण. नारायण. तर नारायण म्हणजे पाण्यामध्ये जो राहतो. हे कारण जल हे भगवंताचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि द्रव्यम कर्मच कालस्य स्वभाव जीव एवच, हे महाविष्णू, हे नारायण, आदिनारायण ज्याला आपण म्हणू, म्हणजे महाविष्णू. आणि यांच्यापासून मग ब्रह्मदेवाची निर्मिती आहे, यांच्यापासून ईश्वराची निर्मिती आहे बरं का. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा इथूनच निर्माण झाले. पण हे महाविष्णू आहेत, त्यांच्यापासून मग हे ईश्वर तत्व निर्माण झालं. ईश्वर तत्व म्हणजे जिथे मायेचा संपर्क आला ते ईश्वर तत्व. आणि जे ब्रह्म आहे ते म्हणजे मूळ आहे, ते आदिनारायण आहे. द्रव्यम कर्मच कालस्य स्वभाव जीव एवच. याप्रमाणे द्रव्य, कर्म, काल आणि जीव या सगळ्यांच्या संमिलनातून म्हणा, समन्वयातून म्हणा, हे विश्व निर्माण होतं. विश्व म्हणजे समन्वय आहे. विश्व म्हणजे एकत्रीकरण आहे. आपण तत्व समन्वयात हे सूत्र पाहत असतो. शंकराचार्यांनी म्हटलं या सगळ्याचा समन्वय करा. समन्वय करा म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी जर वेगवेगळ्या पद्धतीने, स्यादवादाच्या पद्धतीने, जैनामध्ये स्यादवाद आहे, प्रत्येक वेगळा विचार करतो. ते म्हणतात तसं नाही, या सर्वांचा समन्वय एकत्र आणा. या सगळ्यांचा एकत्र विचार आपण समन्वयाच्या पद्धतीने केला पाहिजे. कुठेतरी समन्वय असला पाहिजे. प्रत्येकजण आपापले कामं करतो, पण त्याचा समन्वय नसेल तर कोणाचाच कोणाला मेळ बसत नाही, कोणाचा पायपूस कोणाला नाही. म्हणून समन्वय हा जो अध्यक्ष आहे ना, तो समन्वय घडून आणत असतो. म्हणून अध्यक्ष पाहिजे. मिटिंगला अध्यक्ष का पाहिजे? कुठल्याही समितीचा अध्यक्ष काय पाहिजे? तर अध्यक्ष म्हणजे तो सगळ्याचा समन्वय घडून आणतो. त्याचा सर्वावर डोळा असतो. अधि म्हणजे विशेष, अक्ष म्हणजे डोळा. ज्याच्यावर सगळं कोणाचे काय काय कामं चाललीत याच्यावर त्याचा डोळा असतो. भगवान हा इवाध्यक्ष, भगवान हा अध्यक्ष आहे. हा अलिप्त आहे. तो कोणात मिसळत नाही, कोणाचं काम करणार नाही, कोणात जाणार नाही. परंतु अलिप्त असून सुद्धा तो अध्यक्षाप्रमाणे तो सर्वांवर वचक ठेवू नये, सर्वावर दृष्टी ठेवू नये. द्रव्य, कर्म, काल, स्वभाव या सगळ्यांचं एकत्रीकरण, समन्वय या ठिकाणी भगवंतांनी केला. आणि यदनुग्रहतः संती न संती यदुपेक्षया, याप्रमाणे हिरण्मय अशा प्रकारचं वीर्य या मायेतून प्रगट झालं. त्याचं 3 भाग झाले. हिरण्मय, आपल्या वेदामध्ये सुद्धा हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितं मुखम असं म्हटलेलं आहे. हिरण्मय पात्रामध्ये सत्य दडलेलं आहे. हिरण्मय पात्राच्या मुखामध्ये सत्य दडलेलं आहे. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितं मुखम. उपनिषदात हा संदर्भ आहे की सत्य हे हिरण्मय पात्रामध्ये. आपल्या वेदात सुद्धा प्रार्थना करताना हिरण्मय किंवा हिरण्यगर्भ असा शब्द वापरलाय. हिरण्यगर्भ समवर्तत आग्रे भूतस्य जातः पतिरेका आसीत तदाधार पृथ्वीं जानते माम. आम्ही कोणाची पूजा करावी, कोणाची भक्ती करावी, हा हिरण्मय असलेला, हिरण्यगर्भ असलेला जो भगवान आहे तो 3 पद्धतीने विभागला गेला. या 3 पद्धतीने मायेने त्याला 3 पद्धतीमध्ये विभागलं. तो स्वतः वास्तविक अविच्छिन्न आहे, पण मायेचा संपर्क आला की तो 3 गोष्टीमध्ये विभागला गेला. व्यसृजत त्रिधा, अधिदैव, अधिदैविक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक गोष्टीमध्ये. आता अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक यामध्ये देवता, इंद्रिय आणि महाभूत यांची संकल्पना आहे. म्हणजे मूळ परब्रह्म, अविकारी, अविनाशी, अविच्छिन्न, अपरिच्छिन्न असलेलं परब्रह्म मायेच्या संपर्कामुळं, जसं उदाहरणार्थ पाणी आहे. पाणी शांत जलाशय आहे, पण वारा आल्याबरोबर लाट आली. ही लाट म्हणजे हालचाल झाली, मग त्याला आपण लाट म्हणतो. कशामुळे हालचाल झाली? वारं आलं आणि वाऱ्याच्या, आपण म्हणतो ना, वाऱ्याच्या हालचालीमुळं, वायूच्या स्पर्शामुळं पाणी हललं. वाऱ्याच्या स्पर्शामुळं पाणी हलल्याबरोबर त्यातून लाट निर्माण झाली.
वाऱ्याचा स्पर्श पाण्याला झाला आणि त्यातून लाट निर्माण झाली. जर वाऱ्याचा स्पर्श झाला नसता तर लाट निर्माण झाली नसती. मरुल्लीला लोलल लहरी लुलिताम भोज पटली, मरुल्लीला लोलल लहरी लुलिताम भोज पटली. हे जगन्नाथ पंडितांनी केलेलं काव्य आहे गंगा लहरीमध्ये. मरुल्लीला लोलल ही लीला आहे. कोणाची? मरुल लीला आहे. तशी सुद्धा ही भगवंताची लीलाच आहे. वारा का हल्ला? भगवंताची लीला आहे. मरुल लीला, ती जशी मरुल लीला आहे, ती जशी वाऱ्याची एक खेळ आहे, वाऱ्याचा वाऱ्याची क्रीडा आहे. तो सहज हल्ला, तो सहज आला, पाणी हल्लं, कमळ हल्लं. याप्रमाणे स्फुरत पांसो व्रात चूर्ण विकसत कौतुमरची सुरस्त्री वक्षोजक्षर जरुजंबाल जटिलम जलंते जंबालम मम जनन जालन जरयतु, मम जनन जालन जरयतु. तेव्हा तिथे जसा पाण्याचा हलण्याचा संदर्भ आहे, तसा इथे एक व्यापक असणारं ब्रह्म मायेच्या स्पर्शामुळं त्याचे 3 भाग झाले. एक भाग आहे तो ज्याला आपण अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. आता इथं आध्यात्मिक म्हणजे अध्यात्माचा काही संबंध नाही. आध्यात्मिक म्हणजे ऐंद्रिय, इंद्रिय, अधि आत्म. इथं आत्मशब्द शरीरासाठी वापरला आहे. आत्म्या शब्दाला अनेक अर्थ आहेत, म्हणून आत्मा नेहमीच आत्म्यासाठी असतो असं नाही. आत्मा इथं शरीरासाठी आहे. अधि आत्मिक म्हणजे इंद्रियाची, ऐंद्रिय शक्ती निर्माण झाले. इंद्रिय नुसती निर्माण होऊन चालत नाही, त्याच्या देवता निर्माण व्हाव्या लागतात. त्याच्या देवता निर्माण झाल्या आणि त्या महाभूत पाहिजेत. म्हणजे आधी महाभूत, मग देवता आणि मग इंद्रिय. याप्रमाणे ही रचना, ह्या 3 गोष्टीमध्ये हे मूळ भगवंताचं जे हिरण्मय वीर्य आहे ते विभागलं गेलं. ही शक्ती विभागली गेली. अथैकम पौरुषम वीर्यम त्रिधा विद्यत तच्छृणु अंतःशरीराकाशात पुरुषाची विचेष्टता. याप्रमाणे हे 3 विभागले गेल्याबरोबर इंद्रिय, देवता आणि विषय, या ठिकाणी विराट स्वरूपाचं हे विवरण करण्यात आलेले आहे. विराट स्वरूपामध्ये हे 3 गोष्टी कशा विभागल्या गेल्या? विराट असणारं भगवंताचं स्वरूप जे व्यापक आहे, जगडव्याळ आहे, ब्रह्मांड सगळं सगळं अखिल ब्रह्मांड यांच्यामध्ये समाविष्ट आहे असं भगवंताचं हे स्वरूप. मग त्यामध्ये प्रत्येक इंद्रियाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आता प्राणेन क्षिपता त्रुट अंतरागायते प्रभो पिपासतो जक्षतश्च प्रामुखम निरभिद्यत. प्राण कसा आला, मुख कसं निर्माण झालं, ह्या वेगवेगळ्या इंद्रियांच्या देवता इंद्रियाच्या ठिकाणी कशा आल्या, ते इंद्रिय कसे निर्माण झाले, मग मुख निर्माण झालं, त्याचप्रमाणे रसना निर्माण झाली. ततो नाना रसोजज्ञे जिव्ह्या योधी गम्यते. रसना निर्माण झाली, मग त्यातून वाद म्हणजे वाणी निर्माण झाली. जलमय तस्य सुचिरम निरोध समजायत. एक 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 अवयव, त्या अवयवांच्या देवता आणि पंचमहाभूत, याप्रमाणे ही सगळी विराट स्वरूपाची रचना आहे. जर नुसते पंचमहाभूत आहेत, पण पंचमहाभूत नुसते असून चालत नाहीत. पंचमहाभूताला ग्रहण करण्यासाठी इंद्रिय पाहिजे. ज्याला आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5 निर्माण झाले खरे, पण हे पृथ्वीचा जो गुण गंध आहे तो घेण्यासाठी नाक पाहिजे ना. नाक नसेल तो नुसती पृथ्वी किंवा गंध असून काय फायदा. शब्द निर्माण झाला, शब्द गुणकम आकाशम. शब्द निर्माण झाला, आकाशाचा गुण शब्द आहे, पण तो ग्रहण करण्यासाठी कान पाहिजे. त्याचप्रमाणे रस पाण्याचा गुण आहे, तो निर्माण जरी झाला तरी तो ग्रहण करण्यासाठी जीभ पाहिजे. याप्रमाणे सगळे अवयव पाहिजेत. डोळे पाहिजेत, कान, नाक, जीभ, बाकीचे इंद्रिय, हे सर्व प्रत्येक गोष्टीच्या विषयासाठी पाहिजे. पंचमहाभूत निर्माण झाले, त्यांच्या पंचतन्मात्राही निर्माण झाल्या आणि नंतर इंद्रिय निर्माण झाले खरे, पण काही वेळेला असं होतं ना, काय हो, इंद्रियाचं जागच्या जागीच आहे, कान तर जागच्या जागी आहेच आहे, मग ऐकू काय येत नाही. कान जागेवर आहेत, डोळे जागेवर आहेत, मग दिसत का नाही, ऐकू काय येत नाही. मग आपण म्हणतो कानाची शक्ती नाही, कानाची क्षमता. बालपणापासूनच एक बहिरेपणा असतो,
अंधपणा असतो. याचं कारण आध्यात्मिक दृष्टीने असं सांगितलं की तिथे ती देवता नसते, देवतेची अनुपस्थिती. जीभ आहे पण काय म्हणले बोलताच येत नाही, जीभ आहे खरी पण उच्चारच जमत नाही, बोबडेपणाच आहे. मग आपण म्हणतो तुम्ही सरस्वतीची उपासना करा. प्रणो देवी सरस्वती बाजी भिरबाजी निवती धी नामवित्र्यवतू. ही सरस्वती आमच्या वाणीवर बसून आम्हाला प्रसन्न झाली म्हणजे आपोआपच बोलणं येतं. म्हणून सरस्वती, काही सरस्वती विषयक मंत्र आहेत, सरस्वतीच्या प्रार्थना आहेत. म्हणून जीभ ही आहे पण जिभेची जर देवता नसेल तर त्या जिभेने उच्चार येत नाही, त्या जिभेने उच्चार करता येत नाही. तसंच कान आहे, तसंच नाक आहे, तसाच डोळा आहे. डोळ्याची देवता सूर्य चंद्र आहे. मग आंधळेपणा आपल्या डोळ्याला येतो. मग सूर्य किंवा चंद्र यांची उपासना सांगितली जाते कारण ती त्याची देवता आहे. म्हणून प्रत्येक इंद्रिय आणि इंद्रियाच्या देवता. नुसते इंद्रिय असून चालत नाही, त्याच्या जागेवर नुसत्या खुर्च्या मांडून चालत नाही. तिथे त्यांचं लोकांनी आपल्या आपल्या जागेवर बसलं पाहिजे, अधिष्ठित झालं पाहिजे. खुर्च्या सगळ्या मांडल्यात, कुणी झालं नाही म्हणले. खुर्च्या प्रत्येकाच्या नावाच्या मांडल्यात, प्रत्येकाच्या नाव लिहिलेले असतात खुर्च्यांवर. त्याप्रमाणे सर्व खुर्च्या मांडल्यात, पण जर लोक आले नाहीत तर मग समारंभ सुरू होत नाही. का लोक यायचेत ना, अजून खुर्च्या मांडल्यात, त्यांचे नावही लिहिलेत, पण अजून हे अधिष्ठित व्हायचे. आणि मग सगळे बसले म्हणजे आपण कार्यक्रम सुरू करतो. तसं आपली आपली इंद्रिय आहेत आपल्या जागेवर, पण त्यांच्या देवता जर आल्या नाहीत, अधिष्ठित झाल्या नाहीत, म्हणून आपण पूजेच्या वेळेला सुद्धा देवतांना आवाहन करतो. आणि या ठिकाणी प्रतिष्ठापने अर्थी अक्षदाम समर्पयामी, आपण आपल्या अक्षदा वाहतो. असू द्या, आपली आपली भावना आहे. पण पूर्वीच्या काळात नुसते अक्षदा वाहत नव्हते, प्रत्यक्ष त्या देवता येऊन बसायच्या. त्या जशा त्या स्थानावर येऊन बसायच्या, त्याप्रमाणे आपल्या आपल्या स्थानावर. अश्विनी कुमार यांचं स्थान नाक आहे, म्हणून नाकाने आपण वास घेऊ शकतो, कारण अश्विनी कुमार आहेत. अश्विनी कुमारांचं स्थान आपल्या नाकात आहे, त्यामुळं आपण वास घेतो. कानात दिशांचं स्थान आहे, म्हणून कानाने आपल्याला ऐकू येतं. डोळ्यामध्ये भगवंता सूर्य आणि चंद्र आहेत, म्हणून आपल्याला दिसतं. आपण डोळ्याने पाहत नाहीत, तर आपण चंद्र सूर्य आहेत म्हणून डोळ्याने आपल्याला दिसतं, अन्यथा आपल्याला दिसलं नसतं. डोळे नुसते असून चालत नाही, कान असून चालत नाही, दिशा पाहिजे. म्हणून दिशा हे कानाचे देवता. म्हणून प्रत्येक एक एक देवता आपापल्या इंद्रियामध्ये. इथे विराट पुरुष जो आहे, त्या विराट पुरुषाच्या कानाच्या ठिकाणी सगळ्या दिशा येऊन बसल्या. त्या विराट पुरुषाच्या नाकाच्या ठिकाणी अश्विनी कुमार येऊन बसले. त्या विराट पुरुषाच्या डोळ्याच्या ठिकाणी चंद्रसूर्य येऊन बसले. त्याप्रमाणे रसनेच्या ठिकाणी सरस्वती येऊन बसली. त्याप्रमाणे पाणी येऊन बसलं. आणि जलमय तसं सुचिरम निरोध समजायत. याप्रमाणे इंद्रिय, त्यांच्या देवता आणि विषय, पंचविषय, शब्द रूप रसगंध स्पर्श हे विषय, याप्रमाणे हे सगळे आले. त्यानंतर स्पर्श, त्वचा निर्माण झाली. विराट पुरुषाचं वर्णन चाललंय. त्वचा निर्माण झाली, जसं आपल्या गर्भाशयामध्ये लहान अर्भकाचा उद्भव होतो, त्याचप्रमाणे हा वर्णन केलेलं आहे. मग हे आहे कारणजल, ते गर्भजल, हे कारणजल आहे. ते सुद्धा व्यापक प्रमाणात गर्भजलच मानलं जातं. याप्रमाणे गर्भजल, कारणजल आणि पोटामधलं जे अर्भकाच्या भोवती जे जल असतं ते पाणी, त्याप्रमाणे त्याला त्वचा निर्माण झाली. कर्णवती निर्भिद्येताम दिशश्रोतम गुणग्रहा वस्तुनो मृतकाठिन्य लघु गुरुवोष्ण शीतताम. याप्रमाणे त्याला त्वचा निर्माण झाली. त्वचा निर्माण झाल्यावर जसं स्त्रीच्या गर्भाशयामध्ये या एखाद्या अर्भकाचा जन्म होतो, त्याला ज्या ज्याप्रमाणे जे जे अवयव ज्या ज्या वेळेला येतात त्या त्या वेळेचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मग त्वचा निर्माण झाल्यावर त्याला मृदू, कठीण या गोष्टी कळू लागतात. मृदू, काठिण्य, लघु, गुरुव, शीत, उष्ण हे स्पर्शाचे गुण आहेत ना, वायूचे गुण आहेत. वायू स्पर्शाची देवता. स्पर्श हा वायूतून कळतो. रूपरहित स्पर्शवान वायू, जो रूपरहित आहे पण ज्याचा स्पर्श आहे. मग गारपणा, गरमपणा, कठीणपणा, लघुपणा, गुरुपणा हा वाऱ्याने कळतो, स्पर्शाने कळतो आणि तो त्वचेवर कळतो.
म्हणून त्वचा निर्माण झाली. आणि जिगृतक्षस्प निर्भिन्ना तस्याम रोममही रुहा. मग रोम म्हणजे त्याच्यावरचे केस निर्माण झाले. त्यानंतर हात पाय या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. गतिम जिगीषत पादौ रुरुहाते भिकामिकाम. त्याप्रमाणे गुद निर्माण झालं. त्याचप्रमाणे या उपस्थ निर्माण झालं. प्रजानंदामृतार्थिना उपस्थ आसीत कामानां प्रियम तद्भयाश्रयम. याप्रमाणे प्रत्येक अवयवाच्या देवता आणि त्या अवयवाचे विषय याप्रमाणे सर्व प्रगट झालं. हे मायेने निर्माण केलं. मूळ असणाऱ्या ब्रह्माला मायेचा स्पर्श तिला झाल्याबरोबर 3 भाग झाले त्यांच्या शक्तीचे. आणि त्या शक्तीचे म्हणजेच मायेचे. मूळ ब्रह्माला विकार नाही बरं का. मूळ ब्रह्म आहे तसंच आहे, ते अविकारीच आहे. पण त्याच्या शक्तीला, शक्ती ही स्त्रीलिंगी रूप आहे म्हणजे ती माया 3 विभागामध्ये विभागली गेली. आणि ती या इंद्रिय, देवता आणि विषय यानुसार, म्हणून अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक या 3 पद्धतीने आदित्सो रसन्नपाना नामासन कुक्षत्र नाडया कुक्षी नाड्या यातून निर्माण झाल्या. नद्य समुद्र तयोष्ट पुष्टी तदाश्रय. आकाशामध्ये तारका जशा चमचम करतात त्याप्रमाणे भगवंताचं हे स्वरूप सर्वत्र दिसू लागलं. आणि त्यातूनच भगवंताच्या या नाड्या म्हणजेच नद्या आहेत, समुद्र आहे, गिरी पर्वत आहेत, हाडं म्हणजे पर्वताचं स्वरूप आहे. आदिध्यासात्मायाम हृदय निरभित. याप्रमाणे हृदय प्रगट झालं. आणि हृदयामधून ततो मनस्ततश्चंद्र संकल्प काम एवच. मग हृदय निर्माण झालं. आणि हृदय आपल्याला माहिती आहे हे प्रामुख्याने मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे आपण हे 4 विभाग मानतो. यात मन प्रमुख आहे. मन हे चंद्र मानलंय. जसं आपल्या मनावर चंद्राचा प्रभाव होतो, आपले मन हे चंद्राच्या प्रभावाखाली आहे. म्हणून तर काही वेळेला चंद्राच्या प्रभावावर मनाचे जे अत्यंत हलक्या मनाचे असतात किंवा कमकुवत मनाचे असतात त्यांच्यावर पौर्णिमा, अमावस्या याचे परिणाम होत राहतात. कारण जसा जसा चंद्राचा बदल होतो तसा तसा त्यांच्या मनाच्या स्थितीगतीवर बदल होतो. काही लोकांना अपस्मार असतं, फेफरं येतं. हे सगळं चंद्र या दूषित झाला असेल तर होऊ शकतं. याप्रमाणे चंद्र हा त्याचा कारक ग्रह आहे. ततो मनश्चंद्रमस. भगवंताच्या मनापासून चंद्र निर्माण झाला. चंद्र हा भगवंताच्या मनातून निर्माण झाला आणि म्हणून आपल्या मनावर त्याचा परिणाम. आपण व्यष्टी आहेत, तो समष्टी आहे. आपण व्यक्ती आहेत, तो विराट आहे. ततो मनस्ततश्चंद्र संकल्प काम एवच. आणि मनामध्ये 2 भाग आहेत, एक संकल्प आहे, दुसरा विकल्प आहे. संकल्प म्हणजे काहीतरी निश्चय करणे आणि विकल्प म्हणजे संशय निर्माण करणे. मनात दोन्ही गोष्टी आहेत. मन एका प्रकारचं नाहीये. क्षणक्षणा पालटे रंग नाना बुद्धीचे तरंग. तुकाराम महाराजांनी म्हटलंय नाना बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग. मनाचा रंग क्षणाक्षणाला बदलतो. आत्ता एक वाटतं, थोड्या वेळाने एक वाटतं. आत्ता वाटतं आपले घेतलेले उसने पैसे देऊन टाकावेत, आलेत पैसे तर थोड्या वेळाने पैसे संपून जातात. जाऊ दे आता बघू पुढच्या आठवड्यात. का बरं? आत्ता तर म्हणला देऊन टाकतो, नाही आता बघू नंतर. मनात बदल का होतो? तर मन हे चंचल आहे. म्हणून चंचलम ही मनात कृष्ण प्रमाथी बलभद्रडम. हे मन चंचल आहे आणि हे चांचल्य मनामध्ये. तो मनाचा कारक चंद्र आहे. चंद्र सुद्धा याप्रमाणे चंचल असल्याने मग ततो मनस्ततश्चंद्र संकल्प काम एवच. काम म्हणजे इच्छा. मनामधल्या इच्छा ह्या मनावर अवलंबून आहेत आणि मनावरती चंद्राचा प्रभाव आहे. इकडे विराट स्वरूपाच्या भगवंताच्या मनापासून चंद्र झाला म्हणजे तिथे भगवंताच्या मनापासून चंद्र झालाय. भगवान त्याचा प्रमुख कारक आहे आणि चंद्र ही त्याची निर्मिती आहे. आणि आपलं मात्र त्याच्या उलट आहे. आपलं चंद्र हा कारक आहे आणि मन त्याच्या प्रभावाखाली आहे. यातून पंचकोश निर्माण झाले. जे 5 कोश आहेत असं गृहीत धरलेलं आहे
की ह्या पंचकोशामध्ये हा आत्मा जो बसलेला आहे, हे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या 5 कोशाच्या आत जीवात्मा बसलेला आहे. अन्नमय कोश हा बाह्य आहे, तो आपल्या शरीरावर प्रभाव करणार आहे. आपलं शरीर ज्यातून पोचलं जातं त्याला आपण अन्नमय कोश म्हणतो, शरीर पोचलं जातं. त्यानंतर प्राणमय कोश, हे पंचप्राण जे आहेत ते आपण प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे प्राणमय कोश आहे. त्याच्या आतमध्ये विज्ञानमय कोश आहे, म्हणजे बुद्धी. त्याचे 16 प्रकार मानलेले आहेत बुद्धीची किंवा मनाची. हे 16 प्रकार विज्ञानम, आज्ञानम, संज्ञानम, प्रज्ञानम, हे 16 जे ते सगळे मन एवीती असं म्हटले. हे सगळे मन आहेत. याप्रमाणे धृती, मती, हे सगळी मनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या दृष्टीने हे सगळे भगवंताच्या मनापासून निर्माण झाले. चंद्र आणि चंद्रापासून आपल्या संकल्प आणि विकल्प निर्माण झाले. त्यानंतर त्वक, चर्म, मांस, रुधिर, मेदो, मज्जास्ति धातवा, बाकीच्या सर्व गोष्टी, त्वचा, बुद्धी, त्वचा, त्याचप्रमाणे मांस, रुधिर म्हणजे रक्त, मेद, मज्जा, अस्थि, धातू, हे सगळे यातून निर्माण झाले. आणि नंतर भूम्यप तेजोमया सप्त प्राणो व्योमान वायुभी, याप्रमाणे मनस्संगर्भ विकारात्मा बुद्धिर्विज्ञान रूपिणी मग बुद्धी निर्माण झाली, ज्याला मी विज्ञानमय कोश आपण म्हणतो. हा विज्ञानमय कोश पुढे निर्माण झाला म्हणजे बुद्धी. बुद्धी ही, मन हे संकल्प विकल्पात्मक आहे, पण बुद्धी ही स्थिर असते. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन, बुद्धी ही त्या मानाने स्थिर आहे, निश्चयात्मिका. म्हणून आपण निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ बुद्धीने केला जातो. मनाने फक्त संकल्प किंवा विकल्प होतो, पण बुद्धीने निश्चय केला जातो पक्का. जेव्हा बुद्धी असते तेव्हा तो निश्चय असतो. बुद्धी विज्ञान रूपिणी आणि एतत् भगवत रूपम स्थूलम ते व्याहृतम मया, अशा प्रकारे तुला मी, शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, भगवंताचं विराट स्वरूपाचं वर्णन केलं. हे विराट स्वरूपाचं वर्णन या कोणत्या कोणत्या गोष्टीपासून सुरू झालं तर पंच, हे जे सगळे विषय आहेत, त्याप्रमाणे पंच इंद्रिय आणि त्याच्या देवता आहेत, ह्या कशा कशा प्रत्येक ठिकाणी आल्या. त्यातून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्व प्रकारची निर्मिती झाल्यानंतर आता परम सूक्ष्मतम, आता तुला मी सूक्ष्म रूप सांगतो. म्हणून ज्याप्रमाणे सूक्ष्म रूप सांगायला सुरुवात केली आणि मग सूक्ष्म रूप सांगितल्यानंतर स वाच्यवाचकता आहे भगवान ब्रह्मरूप दृक, विराट स्वरूप आहे भगवंताचंच आहे, व्यापक स्वरूप आहे भगवंताचंच आहे आणि सूक्ष्म रूप आहे भगवंताचंच आहे. आपण वडाचं झाड पाहिलं आणि वडाचं झाड पाहिल्यानंतर अहो किती मोठं झाड आहे, पहा ना काय फांद्या आहेत, किती पानं आहेत, निबिड अशा प्रकारचं वडाचं झाड आणि त्याचे पानं, त्याचे फांद्या, त्याला आलेले फळं, त्याचप्रमाणे त्याच्या पारंब्या आणि त्याचं व्यापक स्वरूप पाहिलं वडाचं. वडाच्या झाडाचं स्वरूप इतकं मोठं आहे की पलीकडचं गोष्ट सुद्धा दिसत नाही, इतकी निबिड दाट असलेलं वडाचं झाड. आणि त्याचं बीज पाहिलं तर अगदी खसखशी एवढं, याच्यातून एवढा वृक्ष आला का? हो, सूक्ष्मरूप भगवंताचं खसखशी एवढंच आहे, बारीकच आहे. आणि व्यापक स्वरूप पाहिलं तर सगळं जगडव्याळ आहे. म्हणून अणोरणीयान महतो महियान, लहानात लहान आणि महानात महान असं भगवंताचं स्वरूप. विराट स्वरूप हे महतो महियान, किती मोठं म्हटलं तर त्याहीपेक्षा मोठं आहे. आणि लहान किती आहे तर लहानातही लहान आहे, अगदी डोळ्याने देखील आपल्याला दिसणार नाही इतकं लहान आहे. म्हणून नामक रूपक्रिया धत्ते सकर्मा कर्मक परा प्रजापती म्हणून देवान नृसिंह पुत्रगणान पृथक, याप्रमाणे भगवंतानी आपल्या व्यापक स्वरूपाचं दर्शन आणि सूक्ष्म स्वरूपाचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. इतकं सूक्ष्म आहे भगवान की तिथे मन पोहोचत नाही. भगवंताच्या तिथे आपण मन देखील आपलं पोचू शकत नाही, इतका तो सूक्ष्म आहे. स वाच्यवाचकता या भगवान ब्रह्मरूप दृक, भगवान हा वाचेच्या पलीकडचा आहे, शब्दाच्या पलीकडचा आहे. तो शब्दाने व्यक्त करता येत नाही, त्याला अव्याख्येय असं आपण म्हणू.
याची व्याख्याच करता येत नाही. कसा आहे हे आपल्याला सांगता येत नाही. इतकं सूक्ष्म अव्याख्येय भगवंताचं स्वरूप आहे. तो व्यापकही आहे आणि सूक्ष्मही आहे. यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, जो भगवान यो वाचो यत्र वाचो निवर्तन्ते, जिथे वाचा जाऊ शकत नाही ती परत येते म्हणे. वाचा तिथपर्यंत जाते, नाही आम्हाला सापडला नाही म्हणे. पोलीस लोक म्हणतात ना, का नाही मिळून आला नाही. कोर्टातलं समन्स आलं म्हणजे तो म्हणतो नाही व मिळून आला नाही, काय कुणीकडे काय सापडला नाही. मग त्याला त्याच्या घरावर चिटकवतात नोटीस, का मिळून आला नाही. तसा वाचा सुद्धा भगवंताला शोध घेत जाते, मिळून आली नाही म्हणून परत येते. कारण भगवान तिला दिसतच नाही. तो वाच्य नाहीये ना, तो शब्दवाच्य नाहीये, तो केवळ शब्दवाच्य नसल्यामुळं बरं मन पोचतं का नाही म्हणे. अप्राप्य मनसासह, मन सुद्धा तिथे पोचत नाही. पण तरी सुद्धा मनसैव म्हणते, मनच त्याला जाणू शकतं. मग कोणतं मन जाणतं? जे मन स्थिर आहे ते त्याला जाणू शकतं. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्चंती यम योगिन. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा, जे मन ध्यानाने आपण स्थिर केलंय तेच मन त्याला जाणू शकतं. जसं गढूळ पाण्यात, ढवळलेल्या पाण्यात प्रतिबिंब नीट पडत नाही, पण शांत जलाशयात प्रतिबिंब पडतं, त्याप्रमाणे भगवंताचं स्वरूप शांत मनातच प्रगट होऊ शकतं, अन्यथा नाही. म्हणून ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्चंती, योगीच त्याला पाहू शकतात, योगीच त्याला जाणू शकतात. म्हणून ते म्हणतात की याप्रमाणे भगवंतानी सगळं अखिल ब्रह्मांड निर्माण केलं. वेगवेगळ्या प्रजापतीची निर्मिती केली, ब्रह्मदेवाची निर्मिती केली. आणि ब्रह्मदेवानी प्रजापती म्हणून देवान ऋषी पितृगणान पृथक, ब्रह्मदेवापासून मग सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवापासून ही चराचर सृष्टी उत्पन्न झाली. कोणती? ऋषी, पितृगण, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, गुह्यक, किन्नर, अप्सरा, सर्प, किंपुरुष, रक्ष, पिशाच, ही जी सगळी भूत सृष्टी आहे, सगळी चराचर सृष्टी आहे, ही ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. म्हणून भगवंतानी ब्रह्मदेवाला निर्माण केलं, प्रजापतीला निर्माण केलं आणि प्रजापतीला सांगितलं की आता बाकीची सृष्टी आपण उत्पन्न केला. त्यांच्यापासून हे सगळी अखिल ब्रह्मांड निर्माण झालं. खगान मृगांपासून वृक्षान गिंद्रुप सरस्वपान, सगळ्या प्रकारचे पक्षी, त्याचप्रमाणे उडणारे, पृथ्वीवर चालणारे, तसेच चार पायावरचे पशु, मृग, त्याचप्रमाणे हिंस्र, श्वापद, हे भगवंतापासून म्हणजे ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. असे विविध प्रकारची सृष्टी कुशला अकुशला मिश्रा कर्मणा गते असते मा, कुशल आणि अकुशल, काही पुण्यवान, काही पापकर्मी, काही शुभ, काही अशुभ, अशा प्रकारची सृष्टी भगवंतानी ब्रह्मदेवानी निर्माण केली. तर त्रैपकाय कशो राजन विद्यंते गत स्त्रिया, याप्रमाणे हे राजा शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, ततः कालाग्नि रुद्रात्मा सृष्टी मिदमात्मना, भगवान हा कालस्वरूप आहे, तो अग्निस्वरूप आहे, तो रुद्रस्वरूप आहे. त्यांच्यापासूनच म्हणजे महाविष्णूपासूनच ब्रह्मा, विष्णू आणि महेश, उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव, पालन करणारा विष्णू आणि संहार करणारा महेश हे प्रगट झाले. याप्रमाणे भगवान कालाग्नी रुद्रात्मा या सृष्टीमिदम आत्मना, तो ज्या वेळेला उत्पत्ती करायची त्यावेळेला ब्रह्मदेव या शक्तीने तो उत्पन्न करतो. पालन करायचं तेव्हा विष्णूच्या शक्तीने परिपालन होतं आणि संहार करायचा झाला तर रुद्र आपली जी संपूर्ण विश्वाला नष्ट करण्याची क्षमता आहे ती वापरतो. आणि हा रुद्र डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख पुंकीत ये रुद्रा, प्रलय घन भैरवा, करित कर्कशरवा, क्रुद्ध मुद्रा. याप्रमाणे भगवान क्रुद्ध मुद्रा धारण करतात. सगळ्या विश्वाचा जर अंत करायचा झाला तर तो काय प्रेमाने करता येईल का? जेव्हा एखादा मनुष्य राग येतो तेव्हा तो वस्तू फोडतो. जर राग आला नाही तो वस्तू फोडणार नाही का? तो राहू द्या, जपून राहू द्या. पण राग आला, वेळेवर जेवणच मिळालं नाही, राग आला की माणसं वाटेल ते करतात. मग समोरचा आरसा फोड, टीव्ही फोड, काही करतात का? राग. भगवंता हा रागाचं प्रतीक म्हणून शिव आहे, शिवतांडव करतात. भगवान रुद्र, शिव जे असतात ते रुद्र रूप धारण करतात. ते आधी शिव आहे, ते शांत आहेत. नमः शिवाय शांताय असं वर्णन आहे. तो शिव
कल्याणकारी. पण तो जेव्हा समाज अशिव होतो, समाज वाईट होतो, तेव्हा ते म्हणतात तुझ्यापेक्षा मी अशिव जास्त आहे. तू काय अशिव आहेस? आपण म्हणतो ना, तो काय तुझ्यापेक्षा मी मोठा आहे, तू काय 1 शिवी देतो, मी 10 देतो. म्हणजे आपण आपली क्षमता व्यक्त करतो. तसा भगवान रुद्ररूप धारण करतो आणि या रुद्ररूपातून क्रुद्ध क्रोधित होऊन जगदंतकांतकम हातामध्ये शूल घेऊन सगळ्या जगाचा अंत करून टाकतो. तांडव नृत्य करतो आणि सर्व जगाचा अंत करतो. तथा कालाग्नी रुद्रात्मा, हा कालाग्नी समग्र विश्वाला जाळून टाकतो. यत्सृष्टमिदम आत्मना, यत्सृष्टमिदम आत्मना, त्यांनीच निर्माण केलेलं आहे. आपणची निर्मिलेले आपणची मोडू धजे. आपणच निर्माण केलेलं आपणच मोडतो. लहान मुलगा नाही का, त्याला सांगितलेलं असतं काहीतरी तयार करा, क्ले देतात त्याच्या हातामध्ये. एक आजकाल लहान मुलांना सुद्धा कला कौशल्य शिकवलं जातं. क्ले, मग क्ले म्हणजे मातीचाच भाग थोडक्यात. पण मातीने हात खराब होतात, क्लेनी होत नाहीत. म्हणून तो क्लेनी एक वस्तू तयार करतो, एक हत्ती तयार करतो. थोड्या वेळाने त्याला वाटतं नको हत्ती, मोडून टाकतो. नाही, आता याचा मी घोडा तयार करतो, घोडा तयार करतो. आपणच निर्मिलेले आपणच मोडू धरे. आपणच निर्माण केलेलं असतं आणि तो स्वतः निर्माणही करतो आणि स्वतः मोडूनही टाकतो. तो जसा सहज लीलया हे करतो. बाल, लहान मुलाचं उदाहरण अज्ञानासाठी घ्यायचं नाही. नेहमी उदाहरण किंवा उपमा ह्या परिपूर्ण अर्थाने कधीच घ्यायच्या नसतात, त्या कामापुरत्या अर्थाने घ्यायच्या असतात. या ठिकाणी बाल म्हणजे अज्ञानी म्हणून नाही, तर लहान मुलगा ज्याप्रमाणे सहजतेने लीलया क्रीडा या रूपाने हे सगळं करतो, तसा भगवान क्रीडेच्या स्वरूपात सहज लीलया हे विश्व निर्माण करतो, परिपालनही करतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा त्याचा संहार करतो. जेव्हा काळ येईल विश्वाचा, त्याला लक्षात येतं की बस आता युग संपत आलं, आता युग अशा ठिकाणी आलंय की आता याचा अंतच केला पाहिजे. आता आपण अंत केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग भगवान महादेव हे व्यक्त होऊन या आपल्या अखिल ब्रह्मांडाचा नाश करतात. ते म्हणतात यत्सृष्ट मिदम आत्मना, यत्सृष्ट त्यांनीच निर्माण केलेलं असतं, पण तोच नष्ट करू शकतो. सन्नियक्षंती कालेनं घनानिक विमान दिला. आकाशामध्ये ज्याप्रमाणे ढग येतात आणि जातात, सूर्य झाकल्यासारखा वाटतो आपल्याला, पण सूर्य झाकलेला नसतो. त्याप्रमाणे हा भगवान हा आकाशातल्या वायूच्या निमित्ताने मेघ निर्माण होतात. वायूमुळं मेघ इकडे तिकडे जातात. त्याप्रमाणे भगवान आपल्या शक्तीने ह्या विश्वाचं संचालन करतो. संनियक्षंती कालेन, काळ याला कारणीभूत काळ आहे. म्हणून 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल महामुनीने सुद्धा काळाला खूप महत्व दिलंय. आदिरादी कधी व्यय जन्म जनेन जनेन मारेन मृत्यूनांतकम. हा काळ कसा आहे, तोच जन्माला घालतो. या सगळ्याचं उत्तर एकच आहे, जन्म का झाला, काळ. समजा उदाहरणार्थ आपण झाडाचं घेतलं, झाडाला फळ का आलं, काळ आहे म्हणून आलं. आंब्याचा काळ आहे, वसंत ऋतू आलाय म्हणून आंब्याला मोहर आला, काळ. बरं, पानं का झडले, काळ. शिशिर ऋतू आहे म्हणून पानं झडले, काळ. म्हणजे वाढलं का, काळ. निर्माण का झालं, काळ. नष्ट का झालं, काळ. काळ हा याचं उत्तर आहे. म्हणून भगवान सुद्धा मनाने हे करतात. याचा अर्थ एवढाच की काल रूपाने हे सगळं प्रगट करतात, काल रूपानेच नष्ट करतात. म्हणून महाभारती युद्धामध्ये काळ रूपानेच सर्वांचे आयुष्य त्याने हरण केले आणि सांगितलं की तू फक्त निमित्त मात्र हो. हे सगळे मी यांच्या आयुष्य आधीच खाऊन टाकलेले आहेत. आणि मग की 11व्या अध्यायामध्ये त्याने आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं आणि सांगितलं की हे सगळे मी आधीच खाऊन टाकलेले आहेत. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा या सर्वांना, दुर्योधन, दुःशासन या सर्वांचे प्राण मी आधीच हरण केले. आता तू फक्त निमित्त मात्र हो. याप्रमाणे भगवान हा संनियक्षंती कालेनं घनानिक मिवान दिला. इत्थम भावेन कथितो भगवान भगवत्तमयी ही. याप्रमाणे भगवान मात्र कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. या ठिकाणी कुणी केलं युद्ध, महाभारतीय युद्ध पांडवांनी जिंकलं. महाभारतीय युद्धामध्ये अर्जुनाने पराक्रम केला. कृष्णाने काय केलं, काय नाही केलं. म्हणजे कृष्ण नुसतं सारथ्य केलं. कृष्णाने सगळंच केलं, पण त्याचा आपल्या अंगावरती कोणताही लवलेश ते येऊ देत नाही. कर्तृत्व प्रतिषेधार्थम माया रूपित हिंमतात.
कर्तृत्वाचा अहंकार भगवंताकडे नसतो. कर्तृत्व भगवंत आपल्याकडे घेत नाही. ते म्हणतात की मी काही करतही नाही, मी फक्त अस्तित्व रूपाने आहे, मी काही करत नाही, मी कशात मिसळत नाही. म्हणून तर अध्यक्ष असतो. अध्यक्ष कोणाची बाजू घेत नसतो, तो समान असतो. नाहीतर या पक्षाचा आणि त्या पक्षाचा अशी बाजू घेतली तर अध्यक्षावरती अविश्वासाचा ठराव येईल. म्हणून भगवान म्हणतो मी अविश्वासी नाहीये, माझ्यासारखा विश्वास कोणाचा आपण बाळगू शकत नाही, मी विश्वासाला पात्र आहे. म्हणून आपण अध्यक्षाप्रमाणे वागलं पाहिजे. कसा तर तो जसा कुठेही उदासीन मिवाध्यक्ष, उदासीन आहे. उदासीन म्हणजे उदासीन या शब्दाचा अर्थ आज आपण मराठीत घेतो तसा नाही. उदासीन म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल सुखाबद्दलही ईर्ष्या नाही, सुखाबद्दलही स्पृहा नाही आणि दुःखाबद्दलही आपल्या मनातली दुःखाची भावना नाही. सुख आणि दुःख या दोन्हीला समान मानणारा तो उदासीन आहे. तो समान, ज्याचं मन कोणताही पारडं वरती गेलं तरी ज्याच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, तो उदासीन. या दृष्टीने अध्यक्ष हा तसंच असतो. भगवान म्हणतात की मी कोणतं कर्तृत्व माझ्याकडे घेत नाही. कर्तृत्व प्रतिषेधार्थम माया आरोपितम हितात. माया या ठिकाणी आरोपित करणारी होणारी माया आहे. मायेच्या आरोपामुळं, मायेचे जे दोन मानतो किंवा दोन स्वभाव धर्म मानतो, एक आरोप करणं हा एक मायेचा स्वभाव आहे. आरोप म्हणजे दुसऱ्यावर दोषारोप करणे असं या अर्थाने नाही. आरोप म्हणजे झाकणे. जसं आकाशामध्ये सूर्य झाकला जातो असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात आपली दृष्टी झाकली गेली, पण आपण सूर्य झाकला असं म्हणतो. घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम. यथा ज्याप्रमाणे आकाशामध्ये एखाद्या ढगांनी सूर्य झाकला असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात आपली दृष्टी झाकलेली असते. शंकराचार्यांनी म्हटले घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम यथा निष्प्रमम मन्यते चाती मूढा. मूढ लोक असं म्हणतात, वेडे लोक असं म्हणतात की ढगाने सूर्य झाकला, पण शहाणे म्हणतात ढगाने सूर्य नाही झाकला जात. अहो, ढगाने तुमची दृष्टी झाकली, सूर्य नसतो झाकला जात. त्याप्रमाणे इथे आरोपित, आपण आरोप केला कशावर? ढगावर, सूर्यावर आरोप केला की झाकला गेला म्हणून. प्रत्यक्षात सूर्य हा झाकला जात नाही. तो आरोप तुमच्या दृष्टीवर असायला पाहिजे, पण तो आपण सूर्यावर केला. या दृष्टीने ते म्हणतात की आपण, माया ही आरोपित करते. झाकणे हा मायेचा गुणधर्म आहे. संभ्रमित करणे हाही मायेचा गुणधर्म आहे. म्हणून जेव्हा संभ्रम निर्माण होतो, भ्रमित चित्त निर्माण होतं, तेव्हा करणे आणि भ्रमित होणे ह्या दोन गोष्टी मायेच्या शक्ती आहेत असं म्हणा. म्हणून ह्या मायेच्या शक्तीनं विश्व आरोपित होतं आणि आपल्याला भगवान हा विश्वरूपाने प्रगट झालेला दिसतो. आरोपित होण्यामुळं भगवंताने हे केलंय असं वाटतं, परंतु अयंतु ब्रह्मण कल्प सकल्प उदाहरत आहे. हा अयंतु ब्रह्मण कल्प, हे ब्रह्मकल्पामध्ये म्हणजे मूळ पहिल्यांदा जो पाद्मकल्प निर्माण झाला, हे पाद्मकल्पातलं वर्णन आहे. पद्म म्हणजे सुरुवातीला जेव्हा ब्रह्मदेव या कमलातून निर्माण झाले त्याला पाद्मकल्प म्हणतात. या पाद्मकल्पा म्हणजे ब्रह्मणकल्पामध्ये हे सविकल्प उदाहरता, याप्रमाणे सुरुवातीचा पाद्मकल्प आणि यानुसार अनेक उपकल्प निर्माण होतात. आपण बघितलं की महाकल्पाची काय संकल्पना आहे, उपकल्प कसे निर्माण होतात आणि ही सुरुवातीला ही सृष्टी कशी निर्माण झाली. महाकल्प आणि साधारण कल्प, परिमाणांच्या कालस्य कल्प विलक्षण लक्षणम, याप्रमाणे वेगवेगळ्या कालाच्या संकल्पना त्यांनी मांडल्या. आणि यानंतर चचार तीर्थानि असते बंधू असते जान, याप्रमाणे हे सगळं वर्णन त्यांनी केलं. आणि परिमाणांच्या कालस्य, काळाचं परिमाण, काळाचं मोजमाप. काल आपण बघितलं की दिव्य वर्ष म्हणजे काय, मानवी वर्ष म्हणजे काय. मानवी वर्ष एक झालं म्हणजे देवाचा एक दिवस झाला. म्हणजे ही संकल्पना उत्तर ध्रुवावरच्या संकल्पनेशी जुळणारी आहे असं आपण काल बघितलं. याप्रमाणे 6 महिन्याचे दिवस आणि 6 महिन्याची रात्र, उत्तर ध्रुवावरच्या संकल्पनेतून ही देवाची संकल्पना, देवाच्या दिवस रात्रीची संकल्पना आहे. याप्रमाणे 360 वर्ष म्हणजे आपला त्या
आपला 1 दिवस झाला, 360 म्हणजे 1 वर्ष झालं, तर याप्रमाणे देवाचा 1 दिवस झाला. या दृष्टीने हे कल्प, त्यानंतर युग, महायुग, चतुर्युग, त्या असे चतुर्युग गेले म्हणजे महायुग निर्माण होतात. 1000 चतुर्युग गेले म्हणजे 1 महायुग. याप्रमाणे त्याचा कल्प, आणि या कल्पाच्याही पुढे परार्ध, म्हणजे कल्पानंतरही पुन्हा परार्धाची संकल्पना आहे. आणि परार्ध, असे 2 परार्ध आयुष्य. लोमश नावाचे ऋषी आहेत म्हणे. लोमश म्हणजे जेव्हा एक कल्प संपतो तेव्हा त्यांच्या अंगावरचा 1 केस गळतो. इथं तर आपलं रोज केस गळतात, त्यांचा 1 कल्प संपला म्हणजे 1 केस गळतो. ते लोमश महर्षी. म्हणजे असे महर्षी आहेतच. म्हणून असे आपण ज्या वाढदिवसाच्या निमित्ताने मार्कंडेयाची पूजा करतो. मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन, त्यांना 7 कल्प जीवन आहे मार्कंडेयाला. हे मार्कंडेय मृकंड तनय होते, मृकंडाचा मुलगा. हे त्यांचा मृत्यू जवळ आला. मृत्यू जवळ आल्याबरोबर लहान मुलगा होता आणि एकदम घाबरला हा मृकुंड तनय मार्कंडेय. घाबरल्याबरोबर त्यांनी शिवशंकराला मिठी मारली. आणि कदाचित सोमवार असेल, श्रावणी सोमवार असेल, या शंकराला मिठी मारल्याबरोबर शंकर आतून प्रगट झाले. आणि काळ आल्याबरोबर त्या काळाला सांगितलं, तू काळ आहेस पण मी महाकाल आहे. तू काळ आहेस पण मी महाकाल आहे. यायचं नाही म्हणले याच्याजवळ. आणि काळ गेला निघून. आणि मग या मार्कंडेयांना सप्तकल्पांत जीवन म्हणून आज आपण वाढदिवसाच्या निमित्ताने, आता नव्या संकल्पनेत ते काय केक कापणे वगैरे उद्योग करतो आपण, पण ते चुकीचं आहे. आपल्याकडे दिवा लावण्याची कल्पना आहे, दिवा विझवण्याची नाही. दिवा लावला पाहिजे. हा आपल्या आयुष्याचा जीवनरूपी दीप प्रकाशित राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं, मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरभिवृद्ध्यर्थम प्रसिद्ध भगवन मुने. मला आयुष्य वाढवण्यासाठी माझ्यावर प्रसन्न हो, म्हणून आपण या मार्कंडेयादी सप्त चिरंजीवांची पूजा करतो. असो, याप्रमाणे या ठिकाणी कल्प, त्यानंतर परार्ध, द्विपरार्ध, अशा या सगळ्या संकल्पना सांगितल्यानंतर यथा पुरस्ताद्वाख्यास्ये पाद्मं कल्पमथो शृणु. मग आता पद्मकल्पामध्ये काय झालं हे ऐक, असं म्हटल्यानंतर मध्येच शौनकांनी प्रश्न उपस्थित केला. म्हणजे मूळ जी कथा चालली ती नैमिषारण्यात चालली. सूत शौनकादिकाला सांगतायत. मग शौनकादिकांनी प्रश्न उपस्थित केला. यदा हनो भवान सूत क्षता भागवतोत्तमः चचार तीर्थानि भुवस त्यक्त्वा बंधून सूतस्त्यजान कुत्र कौशारवेस्तस्य समाधोध्यात्मवत संस्थितः. की आम्हाला हे सांगा की या ठिकाणी आपण सांगितलं की हे सगळं विदुराने तुम्हाला सांगितलं असं तुम्ही म्हणालात, तेव्हा आम्हाला हे सांगा की विदुराने हे कधी सांगितलं तुम्हाला? विदुर आणि मैत्रेयांची भेट कधी झाली? विदुर मैत्रेयाच्या संवादातून तुम्हाला हे कळालं असं तुम्ही सांगितलं. कुत्र कौशारवेस्तस्य समाधोध्यात्म संस्थितः यद्वा स भगवान तस्मै पृष्ठस्तत्वम् उवाच. याप्रमाणे विदुर आणि मैत्रेयांचा संवाद कधी घडला हे आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर सूत आता शौनकादिकाला सांगू लागले. म्हणजे मूळ संवाद सूत शौनकादिकांचा. त्यानंतर पुढे संवाद सुरू झाला तो या परीक्षित आणि शुकाचार्य यांचा. पुन्हा त्याच्यामध्येच ब्रह्मदेव आणि भगवान, पुन्हा ब्रह्मदेव आणि नारद, आणि पुन्हा याच्यानंतर जो सुरू होईल तो या विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद. या 2 परंपरा अशा मानल्या जातात. भागवताची एक परंपरा जी आपण नेहमी सांगतो की भगवान महाविष्णू यांच्यापासून निर्माण झालेले ब्रह्मदेव यांना त्यांनी चतुश्लोकी भागवत सांगितलं. भगवान विष्णू, मग ब्रह्मदेव, मग ब्रह्मदेवांनी नारदाला, नारदांनी व्यासांना, व्यासांनी शुकाचार्याला, आणि शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगताना सूत त्या ठिकाणी होते. म्हणजे याप्रमाणे ही पहिली परंपरा आहे. दुसरी परंपरा आहे ती प्रत्यक्ष विष्णू, महाविष्णू यांनी सांगितलं शेष नारायणाला. ही दुसरी शेष परंपरा आहे. म्हणजे महाविष्णूंनी शेषाला सांगितलं, त्यानंतर शेषांनी सनत कुमाराला सांगितलं, सनत कुमारांनी पराशराला सांगितलं, पराशरांनी मैत्रेयाला सांगितलं, आणि मैत्रेयाने विदुराला सांगितलं.
कारण पुढे तिसऱ्या स्कंदामध्ये त्याचं विवरण आलेलं आहे की जेव्हा उद्धवाला प्रश्न विचारला या विदुराने की आम्हाला मग श्रीकृष्णाने सांगितलेलं ज्ञान आम्हाला सांगा, ते म्हणाले नाही. कृष्णानेच सांगितलं की मैत्रेया हे तुम्ही विदुराला सांगा. म्हणजे कोणी कोणाचा अधिकार ओढून घेत नव्हतं. ज्याचा अधिकार त्यांनी पाळायचा, ज्याचं काम त्यांनी करायचं. जेणे काम तेणे करो, बीजात करेसो गोता खाओ. दुसरा जर कोणी करायला गेला तर गोता खाईल. म्हणून प्रत्येकाने अधिकाराप्रमाणे आपण वागावं. कृष्णानेच सूचित केलं होतं की हे मैत्रेया, यानंतर तुम्ही हे ज्ञान विदुराला सांगा. म्हणून उद्धव म्हणतात माझा तो अधिकार नाही. हे काम मैत्रेयाला सांगितलं, तुम्ही त्यांचा शोध घेत जा. पुढे आपण त्याचं वर्णन बघू की गंगा तीराला ते कसे गेले आणि तिथे मैत्रेय आणि विदुराची भेट कशी झाली. याप्रमाणे अशी ही दुसरी परंपरा. आता या नंतर तिसऱ्या स्कंधाला आपण प्रारंभ करणार आहोत उद्यापासून. या तिसऱ्या स्कंधामध्ये विदुर आणि मैत्रेय यांच्या संवादाचा संदर्भ आहे. या दृष्टीने विदुर हे मैत्रेयाच्या शोधात कसे जातील, त्याच्या आधी विदुराची उद्धवाची भेट कशी होईल आणि उद्धवाला अनेक प्रश्न ते कसे विचारतील आणि तिथून ते आपल्या गुरुच्या शोधार्थ त्या ठिकाणी कसे जातील, गंगा तटाची कसे जातील, तिथून त्यांची भेट कशी होईल, हा सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये होईल. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.